फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो मी आज उठलेली आहे 6 वाजता. दॅट्स नॉट अर्ली, बट दॅट अर्ली फॉर मी. माझ्यासाठी ते लवकर आहे. आई बाबांसाठी तसं लवकर नसेल. आई बाबा तर 5 वाजता उठतात. बाबा तर 1 वाजता येऊन माझ्यासाठी 6 वाजता उठले. बघा हाऊ केअरिंग. सो आता वाजले 6:30 करंट टाइम. आणि माझं दप्तर ड्रेस पूर्ण पैकी रेडी आहे आणि बाबा मला सोडायला येणार आहेत. ऐक पडेल मी. थँक्यू. ईश्वरीला मी सोडायला चाललोय. आणि बाय द वे ईश्वरीने ब्लॉगची स्टार्ट केले आणि तिला पण थोडंसं आपण ट्रेनिंग देतोय हाऊ टू स्पीक. ऑलरेडी ती खूप चांगलं बोलते ब्लॉग मध्ये, पण थोडंसं ट्रेनिंग पण देतो तिला. आणि आता आज मी दोघेही तिला सोडायला चाललोय कारण थोडासा इश्यू आहे. थोडासा इश्यू असा आहे की जो व्हॅन ड्रायव्हर आहे, हा व्हॅन ड्रायव्हर तिला थोडासा लांब सोडायला, ड्रॉप आणि पिकअप त्यांनी खरं तर इथे यायला पाहिजे. आपण त्याचे पैसे त्याला देतो आणि प्राजक्ताचं नेहमी असं म्हणणं असतं की आपण त्याला पैसे कसले देतो की इथे येऊन त्याला राहण्याचे घेऊन जाण्याचे पैसे देतो, पण थोडासा स्टॉप पासून राहण्याचे नाही. स्लिप ऑफ टंग झालंय. बरोबर ना? काय तुझा काय इश्यू आहे सांग. सगळ्या पॅरेंट्सचा इश्यू असतो. त्याला 2,000 रुपये ते महिन्याचे देतो. झोपेतून उठल्यावर स्लिप ऑफ टंगच होता. मुलांना जाग्यावर सोडायला आणि जाग्यावर न्यायला, म्हणजे स्कूलच्या गेट पर्यंत सोडायला आणि सोसायटीच्या गेट पर्यंत न्यायला यायचे पैसे देतो. बरोबर. आणि तो काय करतोय? एप्रिल महिना तर मी तिला लांब सोडायलाच गेले होते. का आता ती ठीक आहे ऍडजस्टमेंट, नवीन स्कूल सुरू झालं होतं सकाळचं, त्यामुळे त्याला ऍडजस्ट होत नव्हतं. पण आता जून महिना पण सुरू झालाय. आता पुढचे 5 वर्ष स्कूल असं सगळं. बरोबर. तर तो तिकडे तिला आता व्यवस्थित इथे सोडायला पाहिजे. तर त्याने जो नवीन ड्रायव्हर ठेवलाय तर तो जरा कुरकुर करतोय आणि तो आपल्याशी बोलत नाहीये. तो तिला सांगतोय थोडा आगे आजा, बैठने के लिए, उतरने के लिए भी आगे उतरूंगा, तू उधर से चल के जा. आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम्स आहेत मुलींच्या बाबतीमध्ये किंवा लहान मुलांच्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. किती केअरिंग असलं पाहिजे. त्यासाठी आता मी चाललेली आहे, नाही तर आज मी जाणार नव्हते. ईश्वरीचे बाबा तिला सोडायला जाणार होते, पण ते बोलत नाहीत कोणालाही काही. बघा किती कॉन्फिडन्स आहे, किती कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती. पण अशा गोष्टींमध्ये बोललं पाहिजे आणि जे काय स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी आता आपण चाललोय तिकडे. चलो करत ना व्यवस्थित. छान. काय झालं उद्घाटन त्याच्यावर. आता चप्पल बाहेरच घालणारच ना, पाणी लागणारच आहे. पहिली झालं वाटतं. खाली खाली ही डीमार्ट मधली आमची पहिली खरेदी आहे. तुम्ही घ्यायला काय येता आणि तुम्ही घेता काय? याच्यावर अडकवायचं इरेझर, ही रिफिल आहे अडकवलेलं आहे आणि हे खाली करून ते चाकू असतं ना तसं. ठीक आहे. असं झालं की फिरून फिरून एक लक्षात येतं की आपण जे काय घेतलेलं आहे ते आपल्याला आता त्याची गरज नाही. डीमार्टच्या 3ऱ्या मजल्यावरती आम्ही फक्त इतकीच खरेदी केली. बस का आपण खूप घेतलं, खूप घेतलं आपण. छोटे प्राणी नाही. तो ब्ल्यू पर्पल जो असेल तोच. शक्यतो फरक आहे का याच्यामध्ये खरा फुल साईज पाहिजे होता माहिती का. ऑरेंज कलर पण आहे. आपल्याकडे काही जास्त पैसे नाहीत, पण आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या फॅमिलीचं सुख आणि फॅमिलीचा सपोर्ट आहे. त्या कारणासाठी एक गोष्ट असते ना. काय प्रोजेक्ट काय बोलतेस की एक फॅमिली म्हणून, म्हणजे मी जेव्हा तुला आपण सगळे फिरायला येतो किंवा एक छोटस गार्डन आहे, अनपेड गार्डन आहे ना, त्या गार्डनला आपण आले. तुला काय वाटतं? फ्री गार्डन आहे ते. येऊन तुम्ही
आपण संध्याकाळच्या वेळेला बसलोय. हा याच्या बाबतीत तू काय बोलशील? छान वाटतं. रोजच्या रुटीन मधून थोडस बाहेर आलं, बाहेरच्या म्हणजे वातावरणात. फार मोठ्या अपेक्षा तुझ्या काही आहेत का माझ्या? नाही नाही नाही. विमान चाललंय, विमान चाललंय, विमान. काय नाही, बोलशील? माझ्या तशाही काही अपेक्षा नाहीये. नाही आता अनेक लोक जे संसार करतात, नवरा बायको म्हणून राहतात. आता आपल्या पण लग्नाला बरेच वर्ष झाली, पण इतके वर्ष झाल्यानंतर मला असा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अरे आपण तर फार काही जास्त देऊ शकलो नाही. जास्त पैसा, दागदागिने, मोठमोठ्या ट्रिप नाही देऊ शकलो. तुला काय वाटतं, त्याच्यामुळे नाराज आहेस? असं काही नाही. प्रत्येक गोष्टीत ट्रिप मिळाल्या, भरभरून अंगावर सोनं मिळालं म्हणजेच सुखी असतं असं नाहीये माणूस. मग काय लागतं एक सुखी राहण्यासाठी किंवा एक सुखी कपल साठी? काय लागतं? काय लागतं म्हणजे समोरच्याने आपल्याला दिलेला आदर, आपल्यावर केलेलं प्रेम, आपली घेतलेली काळजी, आणि मेन म्हणजे मोकळेपणा दिलेला, काय स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, आणि मेन दिलेला आदर. 4 लोकांमध्ये आदराने बोलणं एकमेकांशी, किंवा एखाद्या गोष्टीत कुठल्याही आपल्या बायकोच्या मागे ठामपणे उभं राहणं, तिच्या बाजूने बोलणं, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. ना मोरवाला ते. नाही, ह्याच्यामध्ये ते घे. हंस हंस आहे ना ते, हंसामध्ये. हा, असं. हा. हे एकच सिंगल हे त्यातलंच आहे बघा. ते असलंय. आमची चॉईस झाली घड्याळाची, फायनली खूप लवकर झाली. आणि घड्याळाची चॉईस करून आपण चाललो दुसरीकडे मजा करायला. DIY ला. नाही, आता डॉक्टर DIY ला काय काम आहे? मिस्टर DIY ला. DIY ला हा तेच आहे, मिस्टर DIY ला आता काय आहे? डॉक्टर हे पंचमुखी मंदिरात जाऊन यायचं आपण. शनिवार आहे आज. शनिवारी आहे. हा चला पंचमुखीला जाऊया. आम्हाला तिकीट वेंडिंग मशीन, बॅग वेंडिंग मशीन मिळालं. बॅग वेंडिंग मशीन, तिथून बॅग बाहेर येते, वरती टाकायचं. अरे भाई कुछ नहीं होगा भाई, गलत है, खराब हो गया, चल. खूप चालत आहे. अरे इधर ओपन करा. विनती पहला रहता वो एक पहला रहता वो जास्त और जो गिरा हे बघते मी तशी.